इथले इथं 15 दिवसामध्ये जाऊन 15 किलोमीटर 20 किलोमीटर अंतरामध्ये जाऊन शिक्षण घेणं अवघड पडतं. पण भाऊ या ठिकाणाहून जवळजवळ 150 किलोमीटर 250 किलोमीटर इंदापूरला भाऊ जायचे, पुण्याला शिकायला विद्यार्थी घडले आणि त्या भाऊंच्या विद्यार्थ्यांच्याकडे सुद्धा शेकडो विद्यार्थी ज्ञानदानाचं संगीत करतात. भाऊंचं विशेषत्व म्हणजे साधे राहणीमान, साधी वेशभूषा. रामकृष्ण तुम्हा सगळ्यांचे प्रेम आहे मला माहिती आहे, परंतु हा जो कार्यक्रम आहे ना तो मला आवडत नाही. त्याने काय होतं, माणसाला कुठेतरी गोजी बारा ना, हे मला आवडत नाही. पण तुमच्यासाठी म्हणून मी ते स्वीकारतो. तुम्ही म्हणाला आम्ही एवढं केलं, आम्ही त्यांनी असं केलं तसं केलं, तर ते तुमचंही मला राखायचे. आणि तुमची वाट जी चालू आहे ती अति उत्तम चालू आहे. आपले हे सगळे दिग्गज कलाकार लाजू नका खरंच मला वाटतं ते बोलतो, म्हणजे मला परत नाही तुम्ही बोलतच नाही. बुद्धीचे तीन प्रकार आहेत. लास्ट प्रकार आहे बुद्धी आणि त्याच्या खालचा प्रकार आहे निर्बुद्ध. बरोबर. मग बुद्धीच्या वर कोण आहे? मेधावी छात्र. तसे आता हे मेधावी लोक आहे आणि त्याच्यावर आहे प्रज्ञावान. तर प्रज्ञावान होण्याच्या तयार त्याची लोकांना है ना. प्रज्ञावान कोणा म्हणायचे? उपजत आतून उपजत तो प्रज्ञावान होतो है ना. शिकवलेलं वेगळं, उपजलं वेगळं है ना. आणि दुसरी गोष्ट काय, नाद 2 प्रकारचा असतो. तुम्हाला सगळ्यात पाहिजे पहिलीपासून तुम्ही शिकवतो नाद शिकवला, पण प्रकार किती 2 आहात ना. आहात म्हणजे तुम्ही निर्माण केलेला आणि अनाहात म्हणजे आतून निर्माण झाले. तर ते लोक प्रज्ञावान होणार. आता त्या दिशेने चालू आहे वाटचाल.